Hi friends, in the last video we have seen what are the applications or uses of a convex lens. In the series of these applications, we have discussed two types of scopies. One is a simple microscope and second one is a compound microscope. The simple microscope can be used for visualizing very small objects like parts in the watch, small letters, fingerprints, etc. But if we have to watch another certain substances which are very smaller, like viruses, bacteria, cells, etc., then another type of scope is used, that is called as a compound microscope. याला आपण संयुक्त सूक्ष्मदर्शक म्हणतो. आज आपल्याला तिसरा पार्ट बघायचा आहे, that is टेलिस्कोप. पर्टिक्युलरली इट इज कॉल्ड एज रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. याला अपवर्तनी दूरदर्शक असं म्हणतात. Where telescope is used? Telescope is used to observe the objects which are heavenly bodies, which are generally observed in the sky, which are generally observed in the cosmos. अवकाशस्थ गोलांचे निरीक्षण करण्यासाठी, खूप दूर अंतरावरच्या वस्तूंचे निरीक्षण करण्यासाठी आपल्याला टेलिस्कोप वापरावा लागतो. या तीनही घटकांच्या बाबतीमध्ये अभ्यास करताना तुम्ही लक्षात ठेवा, पदार्थ कुठे ठेवला जातो, प्रतिमा कुठे मिळते. सिंपल मायक्रोस्कोप मध्ये काय बघितलं आपण? ऑब्जेक्ट इज प्लेस्ड विदिन द फोकल. कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये काय बघितलं आपण? ऑब्जेक्ट इज केप्ड बियॉन्ड द फोकल. आता इथे काय बघायचंय? द ऑब्जेक्ट इज फार अवे फ्रॉम द लेन्स. म्हणजे इथे या फिगर मध्ये कुठे ऑब्जेक्ट काढायचं नाही. मग काय काढायचं? ऑब्जेक्ट पासून येणारे दोन समांतर किरण फक्त काढायचे. सी, दिस इज वन रे which can pass through optical center. This is second ray which may be parallel to the principal axis. खूप सोपी फिगर आहे, लक्षात ठेवा. जेव्हा आपण टेलिस्कोपचा विचार करतो, टेलिस्कोप इज कंटेनिंग टू लेन्सेस. वन इज द ऑब्जेक्टिव्ह लेन्स which is near to the object. Second one is eyepiece which is near to the eye. डोळ्याकडच्या बाजूचं भिंग त्याला नेत्रिका किंवा आयपीस म्हणतात. पदार्थाच्याकडचं भिंग त्याला पदार्थिक भिंग किंवा ऑब्जेक्टिव्ह लेन्स म्हणतात. हा पहिला मुद्दा. These two lenses can be adjusted because they are kept in two different tubes having same center or having same principal axis. समकेंद्री अशा दोन भिन्न व्यासांच्या नळ्यांमध्ये हे दोन भिंग बसवलेले असतात आणि त्यांना ऍडजस्ट पण करता येतं स्क्रूच्या साहाय्याने, so that the focal length of these two lenses can be adjusted to get a clear image. आता बघा, पदार्थ हा ऑब्जेक्टिव्ह लेन्स पासून कित्येक लाख किलोमीटर दूर आहे. त्यामुळे पदार्थापासून येणारे फक्त दोन किरण काढायचे. पदार्थ इथे फिगर मध्ये कुठेही काढायचा नाही. वन रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. आफ्टर रिफ्रॅक्शन इट विल पास थ्रू F1 म्हणून फार. This is the principal focus of first lens. While the second ray is passing through O, that is optical center, it will pass straight. मग हे दोन किरण कुठे पडल्यासारखे भासतात? इथे. या ठिकाणी समजा आपल्याला प्रतिमा मिळाली. सपोज this is the first image which is obtained by the objective lens. हे पदार्थिक भिंग त्याच्या दूर असणाऱ्या पदार्थाची उलट प्रतिमा तयार करते. ही प्रतिमा छोटी आहे. परत एकदा ही प्रतिमा दुसऱ्या बिंदूवर टाकली जाते. कशी टाकली जाते? द रे which is parallel to the principal axis, after refraction it will pass through F2. आता आपण असं म्हणू, this is the principal focus of the second lens. आता बघा, याच्यातून गेला the second ray which can pass through optical center, it will pass straight. हे दोन दूर झाले. हे किरण जर मागे ओढले तर ते कुठेतरी इकडे एकवटल्यासारखे भासतात. मी बोर्डावर काढले नाही, पण पुढे जाल तुम्ही तर इथे कुठेतरी एकवटल्यासारखे दिसतील. ए लार्ज इमेज, हायली मॅग्निफाइड इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट विच ऑब्टेन. म्हणजे डोळ्याने दिसणारा जो पदार्थ आहे, अत्यंत लहान दिसणारा, तो मात्र या टेलिस्कोप मध्ये मोठा दिसतो. पण कसा दिसतो? व्हॉट इज द नेचर? रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप मध्ये मिळणारी प्रतिमा कुण्या प्रकारची असेल? इट विल बी डेफिनेटली इन्व्हर्टेड. उलट असेल. इन्व्हर्टेड असून सुद्धा ही कशी आहे? व्हर्च्युअल आहे. इट इज व्हर्च्युअल. ही आभासी प्रतिमा. and towards the object
भिंगाच्या म्हणजे पदार्थाच्या बाजूला मिळते, टुवर्ड्स द ऑब्जेक्ट. We can get a very high magnified image of the object which is far away from us. खूप दूर अंतरावर असणाऱ्या पदार्थाची एक विशालित प्रतिमा आपल्याला बघायला मिळते. या प्रकारच्या रचनेला आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप, अपवर्तनी दूरदर्शक. शॉर्ट नोट मध्ये आपल्याला रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप आलं तर 4-5 वाक्य लिहिता आली पाहिजे, फिगर काढता आली पाहिजे. What is the refracting telescope? It is a telescope which can be used for visualizing the objects which are far away from us. They are at distant region. अत्यंत लांब दूर अंतरावर असणाऱ्या पदार्थांचं निरीक्षण करण्यासाठी रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप वापरतात. नंबर 2, it contains 2 convex lenses. One is the objective lens which is toward the object and which is larger. Second is the eyepiece which is smaller and which is near to the eye. तीसरा मुद्दा, the rays which are coming from the object are nearly parallel. They will come together at one point. Here an image, inverted and real image is obtained here. म्हणजे मूळ पदार्थाची उलट आणि वास्तव प्रतिमा इथे मिळते, पण ही प्रतिमा छोटी आहे म्हणून परत एकदा एका बिंदूवर टाकली जाते. Once again this image is falling on another lens that is near the eye which is called an eyepiece. आता या eyepiece वर पडणारे प्रकाश किरण बघा, they are going away. If we extrapolate them, then they will definitely come at one point here and you can get a large image, highly magnified image. इथे या आकृती दाखवली नसली तरी इथे इकडे या बाजूला कुठली इमेज मिळते. व्हॉट इज दॅट? इट इज इन्व्हर्टेड, व्हर्च्युअल अँड इट इज ऑब्झर्व्ड टुवर्ड द ऑब्जेक्ट. दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ अ रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. याला अपवर्तनी दूरदर्शक असं म्हणतात. हा अपवर्तनी दूरदर्शक खूप दूर अंतरावरच्या पदार्थांच्या अतिशय विशालित प्रतिमा तयार करू शकतो. दिस इज ऑल अबाउट द रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. नाउ another concept which is to be discussed, that is persistence of vision. याला मराठीमध्ये आपण दृष्टी सातत्य म्हणतो. दृष्टी सातत्य काय नेमकं आहे दृष्टी सातत्य? समजा तुम्ही एखादी पेटती उदबत्ती अशी गोल 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 फिरवली तर समोरून पाहणाऱ्याला किंवा तुम्हाला सुद्धा एक लाल वर्तुळ तयार झाल्यासारखं दिसतं. ऍक्च्युली वर्तुळ वगैरे काय असतं का तिथे? नाही. एखादं कडं, एखादं वर्तुळ असं काही असतं का तिथे? नाही. पण मग आपल्याला लाल वर्तुळ का दिसतं? इट इज बिकॉज ऑफ द पर्सिस्टन्स ऑफ विजन. आपल्या डोळ्यातील दृष्टिपटलाला एक अशी मर्यादा किंवा वरदान आहे. इट इज अ वर्शिप विच इज गिवन बाय द नेचर टू द रेटिना ऑफ द ह्युमन आय. दॅट इफ सपोज an object, the rays from that object are falling on the retina and they are forming an image. ती वस्तू आपल्या डोळ्यावर जी प्रतिमा निर्माण करते भिंगाच्या सहाय्याने, ती प्रतिमा वस्तू निघून गेल्यानंतर सुद्धा 1 सेकंदापर्यंत टिकते. 1/10 ऑफ द सेकंड. आपण पाहिलेल्या वस्तूची प्रतिमा, ती वस्तू आपल्या डोळ्यासमोरून दूर झाल्यानंतर सुद्धा किती वेळ टिकते? 1/10 second. If suppose another image nearly same with that of the image is again formed before destroying this image, then in that case there is a continuity observed in these two images. म्हणजे होतं काय? समजा हा एक पेटती उदबत्ती आहे. त्या पेटत्या उदबत्तीचं लाल टोक तुमच्या समोर दिसतंय. त्या टोकाची प्रतिमा आपल्या दृष्टिपटलावर तयार झाली. ती प्रतिमा पुसून जाण्यापूर्वी टोक पुढे सरकते. पुढच्या टोकाची प्रतिमा तयार होते. ती प्रतिमा पुसून जाण्यापूर्वी तिसरी प्रतिमा तयार होते आणि पहिली प्रतिमा पुसून जाण्यापूर्वी ती उदबत्ती परत आपल्या जागेवर येते. आर यू गेटिंग माय पॉइंट? सुरुवातीला उदबत्तीचं जे लाल टोक तुम्हाला दिसतं, ते लाल टोक बघितल्यानंतर दृष्टिपटलावर जी प्रतिमा तयार होते ती पुसून जायच्या आतच ही उदबत्ती पूर्ण वर्तुळ पूर्ण करून तुमच्या डोळ्यासमोर येते. त्यामुळं या 1 सेकंदामध्ये कोणतीच प्रतिमा पुसली जात नाही. हे सगळे गोल ठिपके एक संघ जोडले जातात आणि तुम्हाला लाल वर्तुळ दिसतं. दिस इज कॉल्ड एज पर्सिस्टन्स ऑफ विजन. याला दृष्टी सातत्य म्हणतात. दृष्टी सातत्याचा उपयोग मूव्हीज तयार करण्यासाठी, चलचित्रपट तयार करण्यासाठी केला जातो. इन मूव्हीज पर्टिक्युलरली different types of pictures are
obtained, different types of photographs are obtained, and these photographs are with a greater speed coming in front of you. There is a slight difference between these pictures, and when such pictures are coming in front of you with a greater speed, then we feel a continuity in these pictures, and we feel that the pictures are moving. That is called as movie. याला आपण चलचित्रपट असं म्हणतो. This concept is known as what? Persistence of vision. आणखीन काही भाग या चॅप्टर मध्ये लागलेला आहे तो आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये घेऊ. That is uses of a concave lens and another concepts which are related with the uses of another convex lenses. Today we will stop here by completing this concept, that is refracting telescope. Thank you.